महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आजपासून नियमित बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय MARD संघटनेने घेतलाय। KEM, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। CCMP पात्रता पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध तसेच निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचं MARD कडून सांगण्यात आलंय। या निर्णयामुळे मुंबईतील पालिका रुग्णालयांच्या नियमित OPD सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। तसेच या विषयावर डॉक्टरांशी काही रुग्णांच्या नातेवाईकांशी बातचीत केली आहे, पाहूयात। मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारलेला आहे। आपण सध्या आहे नायर हॉस्पिटल, जे मुंबई महानगरपालिकेतील सर्वात मोठं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी जे निवासी डॉक्टर आहे यांनी देखील आज आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे OPD जे आहे ते पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे कुठेतरी जे वरिष्ठ डॉक्टर आहे ते आता सध्या OTP मध्ये दाखल झालेले आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून जे रुग्ण आहे, जे मरीज आहे त्यांचे पाहणी करण्यासाठी, त्यांचा इलाज करण्यासाठी या ठिकाणी आता आलेले असल्याचं समजत आहे। सध्या आपण पाहत आहे की ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये ज्या प्रकारे आंदोलन सुरू आहे, त्यामधलं KEM रुग्णालय असो, त्या प्रकारे सायन रुग्णालय असो, नायर रुग्णालय असो किंवा कूपर रुग्णालय असो, या सर्व रुग्णालयामध्ये आज एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेलं आहे। आंदोलका ज्या प्रकारे मॅटच्या आंदोलनांची प्रमुख मागणी हे आहे की CCMPS पात्र आणि BHMS पात्र जे डॉक्टर आहे त्यांची नोंदणी MMC नोंदणी ज्याप्रमाणे आजपासून कालपासून करण्यात आलेली आहे, त्याला कुठेतरी त्यांना विरोध दर्शवलेला आहे। त्या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचं BHMS डॉक्टर असो किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणी प्रस्तावला या सर्व डॉक्टरांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळं मुंबईतील जे प्रमुख जे रुग्णालय म्हणून जे ओळखले जातात त्या सर्व रुग्णालयामध्ये आजपासून कुठेतरी स्ट्राईक सुरू आहे। ही एक दिवसीय स्ट्राईक असली तरी मात्र या ठिकाणी जे आंदोलन आहे हे सुरू असल्यामुळे कुठेतरी आता जे रुग्ण आहे या रुग्णांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या तपासणीवर कुठेतरी आता परिणाम होणार आपल्याला दिसत आहे। काही रुग्ण आपण पाहूया की बोलण्याचा प्रयत्न करूया की त्या ठिकाणून आलेले आहे आणि ते सध्या OPD मध्ये व्यवस्थित उपचार सुरू आहे की नाही, कारण की मात्र आंदोलनापूर्वीच कुठेतरी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जे आंदोलक आहे ते सध्या आतमध्ये आणि त्यानंतर आता काही वेळातच ते प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। आज आप इलाज के लिए आए थे, आपका इलाज हुआ क्या? क्या आपको कोई दिक्कत आई? दिक्कत आई थी, जो रिपोर्ट आता तो रिपोर्ट कराने गए थे, उसका रिपोर्ट अभी बोले बुध के दिन देंगे और पैसा भी भरे 150 रुपये। आज स्ट्राइक है डॉक्टरों का, लेकिन स्ट्राइक होने की वजह से आपको कोई दिक्कत उसमें गई है क्या? नहीं, दिक्कत कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं। सब अच्छे से इलाज अच्छे से इलाज हुआ। हाँ, इलाज अच्छे से फिर बुध को बुलाए, फिर आए। या ठिकाणी काही मरीज आपल्या सोबत आहे। आज डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। तुम्ही आज इथं तुमच्या उपचारासाठी आले होता, काय उपचार झाला की डॉक्टर आहे की नाही है सध्या? नहीं, डॉक्टर तो हैं। डॉक्टर जैसे हमारा बच्चे का हाइड्रोनेफ्रोसिस का प्रॉब्लम है और वो जो किडनी की समस्या है, तो हम लोग एक्सरे में भी गए, वहाँ से MCU स्कैन हुआ, वहाँ से भी हमको प्रॉपर रिस्पांस मिला, रिपोर्ट भी मिला। उसके बाद हम लोग जो न्यूरोलॉजी डिपार्टमेंट है वहाँ भी गए, वहाँ भी डॉक्टर पाठक सर ने देखा, बहुत अच्छे से इलाज हो रहा है, कोई प्रॉब्लम नहीं हो रही हमें तो। कितने भीड़ दिख रही है क्या OPD में? हाँ, OPD में उतनी भीड़ है जितनी थी, मतलब और डिपार्टमेंट का मुझे नहीं पता, जो न्यूरोलॉजी डिपार्टमेंट है उसमें पर्याप्त भीड़ है। लेकिन इसका जो डॉक्टर जो थे उनका जो स्ट्राइक चला उसका कुछ आपके इलाज पे असर हुआ क्या? नहीं, कोई विशेष असर तो नहीं हुआ, हमारा तो हो गया, दूसरे से पता करना पड़ेगा। आज मुंबईतील काही डॉक्टर संपावर गेलेले निवासी डॉक्टर, त्याच्या संदर्भातले जे डॉक्टर गेलेले त्यांची आपल्यासोबत आहे। काय नेमकं तुमच्या मागण्या आहे, काय प्रमुख मागण्या असणार आहे आणि कशासाठी आज तुम्ही आंदोलन करत आहात? नमस्कार, मी डॉक्टर यशवंत, मी नायर मार्डचा अध्यक्ष आहे। आमचं जे CCMP कोर्स आहे, CCMP BHMS कोर्स आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आता MMC मध्ये सुरू करण्यात आलं आहे कालपासून। तर आमचा मुख्यतः विरोध त्या रजिस्ट्रेशनसाठी आहे की हे रजिस्ट्रेशन होऊ नये। MMC हे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठी काउन्सिल आहे आणि BHMS डॉक्टरचा CCMP कोर्स करून अशी लॅटरल एंट्री MMC मध्ये करू नये, याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत।
मात्र ह्या संदर्भात अद्यापही जे प्रकरण आहे हे न्यायप्रविष्ट आहे. असं असताना देखील त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांचं MSc मध्ये नोंदणी करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि ह्या सर्व हे सर्व संघर्ष जे चालू होतं त्यावेळी तुमचं काही मत त्यात जाणून घेतलं होतं का? तेव्हा IMA या संघटनेने त्या असोसिएशनचं मत पुढे मांडलं होतं. तेव्हाही त्यांचा विरोध होता. आता त्यांनी त्या कोर्टात केस पण टाकली जसं तुम्ही सांगितलं. 13 आणि 14 ऑगस्ट त्याची फायनल सुनवाई आहे. त्या सुनवाईमध्ये जे निर्णय होईल मग त्या हिशोबाने आपण पुढे वाटचाल करू. मात्र आता जे तुमचं आंदोलन जरी असलं तर मुंबईतले किती हॉस्पिटलमध्ये आंदोलन आहे आणि त्याचा परिणाम रुग्णावर होणार का? मुंबईतील 4ही BMC मेडिकल कॉलेजेस जसं KM झालं, सायन झालं, कूपर आणि नायर यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. तसंच बाकीचे जे GMC आहेत 25 स्टेट गव्हर्नमेंट आपले स्टेटमध्ये महाराष्ट्राच्या जे 25 GMCs आहेत त्यांनीही स्ट्राईक प्रोटेस्ट पुकारलेली आहे. आणि आज जे आम्ही सुरू केलं आहे जे आज फक्त OPD बंद केले आहेत. कोणत्याही इमर्जन्सी पेशंटला आम्ही सेवा नाकारत नाही आहोत आता तरी. एकंदरीत किती जे डॉक्टर आहे हे आज संपावर गेलेले आहेत पूर्ण महाराष्ट्र असो मुंबईत? मुंबईचे जवळपास 4,500 रेसिडेंट डॉक्टर्स आहेत आणि महाराष्ट्राचा तसा अंदाज घेतला तरी 50-60 रेसिडेंट डॉक्टर्स आहेत जे संपावर गेलेले आहेत. मात्र आज तरी तुमचं आंदोलन तरी सुरू असलं तरी मला OPD जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू आहे, रुग्णाला कुठलाही त्रास होत नाही? OPD नाही, जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत एक्सेप्ट OPD कोणाला काही इमर्जन्सी आहे काही सर्जरीज आहेत तर ते चालू आहेत. OPD सर्व्हिसेस बंद करण्यात आलेल्या आहेत आज. आता पुढील तुमची दिशा का असणार? पुढील दिशा आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस कसा घडत आहे त्या हिशोबाने पुढची वाटचाल ठरवण्यात येईल. एकंदरीत जर मागण्या मान्य नाही झाल्या तर या संदर्भात पुढील दिशा ही लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं आंदोलक डॉक्टरांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई.